फक्त हे करताना 2-3 गोष्टी ज्याच्यामध्ये बघाव्या लागतात. पहिली गोष्ट तर आपल्या फॅमिलीचे प्रेफरन्सेस काय आहेत, म्हणजे आपल्याला किती लांबपर्यंत जायचं. ॲग्रिकल्चर लँड घ्यायला बाहेरून बँकांकडून काही फंडिंग होत नाही. माईट बी स्वतःला शेती करायची त्याच्यासाठी मी घेतोय, किंवा मला छोटंसं माझं फार्म हाऊस बनवायचंय, त्याच्या बाहेर होम गार्डनिंग करायचंय त्याच्यासाठी घेतोय. असा पर्पज असेल तर मग तुम्ही फार्म हाऊस म्हणजे फार्म किंवा ॲग्री लँडमध्ये जायला पाहिजे. अशा वेळेला निगोसिएशन बेसिकली जर तुम्ही डेव्हलपर लेवलला बघितलं तर 2 पद्धतीनं होतं. एक तर तुम्ही चेक घेऊन बसताय किंवा तुम्ही आज किती पेमेंट देणार आहे हे घेऊन बसताय, किंवा तुम्ही जर समजा ती 10 एकरामधली 2 एकर घेणार आहे, तुम्ही फिक्स करताय की मला हे 2 एकर पुढचे पाहिजेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की मला एवढं मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आज पैसे दिले तर पुढच्या 2 ते 3 दिवसात तुमच्या नावाने डॉक्युमेंट्स कंप्लीट होतात. लोकांनी करोडो रुपये पैसे टाकलेत आणि त्यांना त्यांच्या लँडच्या बाउंड्रीज माहित नाहीये. रात्रीत कोणीतरी दुसऱ्यांनीच येऊन बोर्ड लावलेले आहेत, किंवा लँड घेतली एकाकडनं पैसे दिले दुसऱ्यालाच. बरोबर. अशा गोष्टी बऱ्याचदा होतात. हे सगळं अवॉइड करण्यासाठी नमस्कार. आज आपल्याबरोबर आहेत रेश्मा हजिते मॅम. रेश्मा हजिते मॅम या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गेली काही वर्ष काम करत आहेत आणि आजचा आपला जो विषय आहे तो जमीन घेताना किंवा फार्म हाऊससाठी प्लॉट घेताना नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत. मॅडम, तुमचं पैसा पाणी चॅनलमध्ये स्वागत. आपण सुरुवात करण्या अगोदर मी थोडासा तुमचा इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सला देतो. रेश्मा हजिते मॅडम त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर काही काळ त्यांनी TCS मध्ये काम केलं. TCS मध्ये काम केल्यानंतर त्यांना कुठेतरी आपण एक सोशल वर्क केलं पाहिजे असं कुठेतरी जाणवलं आणि मग लाईक माइंडेड लोकांबरोबर त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली आणि त्यातून हे सगळं सुरुवात झाली. आणि मग जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की बाबा हे आपण काम करतोय याच्यासाठी पैशाची सुद्धा गरज आहे, तो पैसा प्रत्येक वेळेस सरकारच्या वेगवेगळ्या पॉलिसीजमधनं किंवा कंपन्यांच्या CSR मधनंच मिळेल असं काही सांगता येत नाही. स्वतःच काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग त्यांनी लँड डेव्हलपमेंट या एरियावर फोकस करायचं ठरवलं आणि त्यातून मग एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात झाली. मॅम त्या कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि मला वाटतं गेल्या त्यांची जेव्हापासून कंपनी सुरू झाली तेव्हापासून त्यांनी 1200 ते 1500 लोकांना प्लॉट विकत घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आजचा जो विषय आहे की बाबा मला घर घ्यायचं आहे किंवा घरासाठी जागा घ्यायची, फार्म हाऊससाठी जागा घ्यायची आहे, तर यासाठी काय काय केलं पाहिजे हे सगळं आज आपण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. मॅडम, पहिला प्रश्न माझा असा आहे की आपल्या पुणे आणि मुंबई क्षेत्रामध्ये बरेच IT क्षेत्रातली लोक असतात किंवा इतरही काही सॅलरीड लोक असतात. तर यांचं एक असं असतं की माझं स्वतःचं घर आहे शहरामध्ये आणि मला आता स्वतःचा एक फार्म हाऊस हवंय किंवा स्वतःची एक जमीन हवी की जिथे मी नंतर कधीतरी घर बांधेल. तर या फार्म हाऊस साठी जमीन घेताना सुरुवात कशी करावी? म्हणजे फार्म हाऊस घेणं हा प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं फार्म हाऊस पाहिजे, स्वतःची एक प्रायव्हेट स्पेस पाहिजे. फक्त हे करताना 2-3 गोष्टी ज्याच्यामध्ये बघाव्या लागतात. पहिली गोष्ट तर आपल्या फॅमिलीचे प्रेफरन्सेस काय आहेत, म्हणजे आपल्याला किती लांबपर्यंत जायचंय डिस्टन्स वाईज. म्हणजे तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यापासून तुम्हाला 25, 30, 40, 50, 80 किंवा अप्रॉक्सिमेटली ट्रॅव्हल टाइम किती पाहिजे. सेकंड गोष्ट म्हणजे प्रत्येक लँडचा रेट हा त्या डिस्टन्स प्रमाणे चेंज होतो. सो माहिती तुम्हाला जिथं घ्यायचंय त्या एरियामध्ये तेवढ्या बजेटमध्ये मिळते का. सो सेकंड गोष्ट आपल्यासाठी खूप क्लिअर पाहिजे की बजेट किती पाहिजे. जनरली ॲग्रिकल्चर लँड घ्यायला बाहेरून बँकांकडून काही फंडिंग होत नाही, त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की आपल्याकडे आता कॅश इन हँड किती आहे, म्हणजे हातात पैसे किती आहेत आणि त्याप्रमाणे आपण काय घेऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली सुरुवात करताना बऱ्याचदा लोक हे करतात की ऑनलाईन पोर्टलमध्ये सर्च करा, त्याच्यामध्ये इन्क्वायरी करा, किंवा दुसरा वे असतो की लोक आपल्या मित्रांना विचारतात की तू पूर्वी कधी घेतलंय किंवा त्याच्या कोणीतरी नातेवाईकांनी घेतलंय. पण ह्या 2 वे मध्ये नॉर्मली काय होतं ना, तुम्हाला एक्झॅक्ट कळत नाही की आपण ज्याच्याशी बोलतोय हा माणूस आपल्याला राईट गाईड करणार आहे की नाही. बऱ्याच असं होतं की तुम्ही एखाद्या पोर्टलवर इन्क्वायरी टाकता आणि तुम्हाला ऑल ऑफ अ सडन 100-160 कॉल्स यायला सुरुवात होतात आणि तिथं लोक आयडेंटिफाय नाही करू शकत की मी राईट माणसाशी बोलतोय का, की मी ओनरशी बोलतोय का. त्या केसमध्ये एक थोडंसं हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एखाद्या एक्सपर्टशी बोललं पाहिजे. एक्सपर्ट म्हणजे ज्यांनी त्या मार्केटमध्ये म्हणजे फार्म हाऊस मार्केटमध्ये किंवा लँड मार्केटमध्ये त्यांनी पूर्वी ऑलरेडी काही लोकांना लँड घेऊन दिलेले आहेत किंवा ज्यांनी त्यांच्याकडून लँड घेतलेले आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे. किंवा सेकंड वे असतो की तुम्ही अशा ब्रँड्सकडे जा की ज्यांनी ऑलरेडी असे प्रोजेक्ट डिलिव्हर केलेले आहेत. कारण त्यांनी जर केलेलं आहे तर त्यांना त्यांचे
त्यांचा प्रॉडक्ट अपग्रेड होत गेला. ट्रॅक रेकॉर्ड आहे हा, आणि बऱ्यापैकी ॲज अ प्रोजेक्ट असल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी शेअरिंग मध्ये पण मिळतात, बरोबर. मेंटेनन्स इझी होतो, बऱ्याचशा गोष्टी इझी होतात. सो 3 फॅक्टर लक्षात ठेवले पाहिजे. डिस्टन्स कॅल्क्युलेट, स्वतःचं बजेट कॅल्क्युलेशन रेडी ठेवा, बरोबर. गो टू एक्सपर्ट जेव्हा तुम्हाला ऍडवायझरी पार्ट पाहिजे तेव्हा, आणि बरोबर. थर्ड ब्रँड्सकडे जा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये पण जर काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोलून त्याच्यावर वर्कआउट करू शकता. म्हणजे आता आपण जमीन घेण्यासाठी सुरुवात कशी करावी हे तर जाणून घेतलं. आता आपलं ठरलंय की जमीन घ्यायची आहे, मग ती जमीन ऍग्रिकल्चर लँड असावी की एनए प्लॉट असावा, याबाबत तुम्ही काय सांगाल? ओके, सी ऍग्रिकल्चर बेसिकली हे 2 गोष्टी, जसं मी सांगितलं की एक तर तुमचा पर्पज काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण कशासाठी घेतो हे माहिती पाहिजे. नॉन ऍग्रिकल्चर जागा बऱ्याचदा तुम्हाला ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघावं लागतं त्याच्याकडे, की तुम्हाला उद्या फ्युचरमध्ये अप्रिसिएशन पाहिजे, किंवा तुम्हाला ती जागा घेताना पण लोन पाहिजे, आणि जागा घेतल्यानंतर त्याच्यावर बांधण्यासाठी पण लोन पाहिजे. ही जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर त्या केसमध्ये तुम्ही नॉन ऍग्रिकल्चर साठी जायला पाहिजे. अच्छा. आणि ऍग्रिकल्चर म्हणजे तुम्हाला सेल्फ यूज साठी पाहिजे. मी स्वतः वापरणार आहे, मला त्याच्यावर पैसे वाढतील की नाही वाढतील याचा फरक नाही पडत. मला माइट बी स्वतःला शेती करायची त्याच्यासाठी मी घेतोय, किंवा मला छोटंसं माझं फार्म हाऊस बनवायचंय, त्याच्या बाहेर होम गार्डनिंग करायचंय त्याच्यासाठी घेतोय. असा पर्पज असेल तर मग तुम्ही फार्म हाऊस म्हणजे फार्म किंवा ऍग्री लँड मध्ये जायला पाहिजे. फक्त ऍग्री मध्ये तुमचं स्वतःचं फंडिंग रेडी पाहिजे, तुम्हाला कुठली बँक बाहेरून फंडिंग देणार नाही. सो त्या केसमध्ये हे 2 वेगवेगळे पॅरामीटर आहेत. लोनवर जायचं असेल तर एनएला जा, इन्व्हेस्टमेंटसाठी जायचं असेल तर एनएला जा. ऍग्रिकल्चर हा तुमचा सेल्फ यूज असला पाहिजे आणि सेल्फ फंडिंग असलं पाहिजे. ओके. पण मग आता ऍग्रिकल्चरल लँड किंवा एनए लँड या दोन्हीची खरेदीची प्रक्रिया जी असते ती सारखीच असते का, की काही फरक असतो त्याच्यामध्ये? म्हणजे खरेदी म्हणजे जे तुम्ही रजिस्ट्रेशन करता. हा, बरोबर. रजिस्ट्रेशनसाठी दोन्हीकडे तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट सेम लागतात, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड. फक्त ऍग्रिकल्चरला एक तुम्हाला एक्स्ट्रा जी डॉक्युमेंट लागते ते म्हणजे तुमचा नावाचा ऍग्रिकल्चरचा 7/12, म्हणजे तुमच्या नावावर एक्झिस्टिंग शेतजमीन आहे याचा 7/12. तुम्ही शेतकरी असले पाहिजे. ती एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागते, बाकी इतर डॉक्युमेंट सेम आहेत दोन्ही. अच्छा. ओके. आणि मग आता फार्म हाऊस घ्यायचंय, माझं ठरलंय की बाबा मला फार्म हाऊस घ्यायचंय, मग त्यासाठी नक्की किती बजेट असावं हे लोकांना बऱ्याचदा कॅल्क्युलेट करायला अवघड जातं. बरोबर. म्हणजे सुरुवात करतो आपण कुठेतरी पुण्याबाहेर किंवा सोलापूर साईडला जाऊन मी प्लॉट पण बघतो, पण जेव्हा ते प्लॉट बघतो त्यावेळेस लक्षात येतं की अरे हे तर खूप महाग आहे आपल्या अपेक्षेपेक्षा. मग त्यावेळेस ते बजेट नक्की किती असावं, त्याची आखणी कशी करावी, हे थोडंसं सांगा आम्हाला. आता आपण इथं थोडं एरिया सेंट्रिक येऊया, म्हणजे कारण बजेट म्हणायचं झालं तर आपल्याला एरिया ठरवावा लागेल. आपण समजा पुणे कन्सिडर केलं, बरोबर, तर पुण्याच्या आसपास कुठले एरियाज आहेत जे नॉर्मली फार्म हाऊस साठी कन्सिडर केले जातात? एक जो आहे तो म्हणजे पुणे सातारा रोड, जिथून भोर वगैरे कनेक्टिव्हिटी होते. ओके. दुसरा एरिया आहे जो पीएमआरडीए च्या अंडर येतो, ज्याला डॅम व्ह्यू आहे, असा मुळशी एरिया आहे. बरोबर. आणि तिसरा एरिया जो आहे तो जरा लोणावळ्याला कनेक्टेड, जिथं मुंबईची पण लोक बऱ्यापैकी इंटरेस्टेड असतात, तो एरिया म्हणजे लोणावळा, पवना डॅमचा व्ह्यू असलेला तो एरिया. सो असे 3 पार्ट मध्ये फार्म हाऊस साठी एरिया डिवाइड होतात. ओके. सो 3 एरिया वाईज जर बघायचं झालं तर कॉस्ट फॅक्टर हा प्रत्येक एरियाची कनेक्टिव्हिटी कशी आहे आणि जायला तुम्हाला ट्रॅव्हल टाइम किती लागतो, रोड कनेक्टिव्हिटी कशी आहे, ह्याच्याप्रमाणे तिथे रेट डिफर होतात. ओके. सो भोर कन्सिडर केलं तर अराउंड एक पुण्यापासून सेंटर 70 ते 88 किलोमीटरच्या अप्रॉक्सिमेटली पडतं. बरोबर. 2 ते 2.5 तासाचा ट्रॅव्हल टाइम जर आपण पकडला तर तुम्हाला एक 15 लाख ते 20 लाख रुपये अप्रॉक्सिमेटली ह्याच्यामध्ये एक एकरी आसपास जमीन मिळते. 15 लाख रुपये एकर? हा, अप्रॉक्सिमेटली. पण तेवढं तुम्हाला आत जावं लागतं. जेवढं तुम्ही मेन रोड, मेन हायवेच्या जवळ याल तेवढं मग ते 15 लाख रुपये 11,000 स्क्वेअर फीटला पण होऊ शकतं. म्हणजे मी आता जे बोलते हे सध्याचे फक्त रिसेंट जे रेट्स आले त्या ह्याच्यातून बोलते. मुळशीमध्ये तुम्ही जर गेला तर हेच डॅमचा व्ह्यू आहे किंवा नेचर ओव्हरऑल कसं आहे आजूबाजूला, रोड कनेक्टिव्हिटी किती चांगली आहे त्याप्रमाणे. पण जर आपण काउंट केलं की खूप छान व्ह्यू आहे, एंटायर तुम्हाला डॅमचा व्ह्यू मिळतोय, बऱ्यापैकी तुम्हाला गेटेड वॉटर, इलेक्ट्रिसिटी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात, अशा ह्याच्यामध्ये 50 ते 60 लाखाच्या आसपास बजेट पाहिजे. अराउंड 11,000 स्क्वेअर फूट साठी, म्हणजे 11 गुंठे काउंट करतात. आणि थर्ड, पवना हा ऑब्व्हियसली लोणावळ्याच्या जवळ येतो, त्यामुळे जागेच्या किमती तिथं थोड्याशा हाय साईडला येतात. त्यामुळे तिथं एक अराउंड 90 लाख ते 1 करोडच्या आसपास त्या साईडला बजेट लागतं. आता चौथा सेगमेंट म्हणजे तुम्हाला फार्म हाऊस नाही बनवायचं, म्हणजे स्वतःचं घर करून त्याच्या बाजूला गार्डनिंग ते नाही करायचं. काही लोक असे असतात ज्यांना ऍक्च्युली शेती करायची. म्हणजे काही लोक काय म्हणतात मला 2-3 एकर घ्यायचं पण मला माझी शेती करायची. सो अशी बऱ्याचशा इंडिव्हिज्युअल फार्मर्सची, शेतकऱ्यांची जागा पण विकायला असते.
बर बर. मग ती तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये मिळेल. म्हणजे बारामती रोड असेल, नगर रोड असेल किंवा मग सोलापूर रोड जसं तुम्ही म्हणाला, हा, हा. त्याच्यामध्ये तुम्हाला तशा जागा मिळतात. अच्छा. पण त्या जागांमध्ये फक्त जागेची कॉस्ट नसते. त्या ओके. जागेमध्ये जे पीक घेतलं जातं, म्हणजे समजा हा. ऊसाची शेती केली आहे, डाळिंबाची केली हा. आहे, सो त्या प्रपोर्शनेटली बेसिकली त्यांना त्याचं पण तुम्हाला रेट द्यावा लागतो. ओके. सो प्रत्येक जागेचा कस कसा आहे, त्याच्यात पाणी किती चांगलं आहे, बर, त्याच्यात बर. कुठली पिकं येऊ शकतात, या बेसिसवर पण तो शेतकरी त्याच्यावर व्हॅल्यू ऍड करू शकतो. ओके. म्हणजे आपण असं ब्लाइंडली नाही म्हणू शकत की ह्या एरियामध्ये 10 लाखांनी जागा मिळते तर मिळायला पाहिजे. त्यांनी जर तिथं शेतीवर त्याचं ऊस काढला असेल, हा तर तर त्याची त्याचं पण कॉस्ट value त्याच्यावर जास्त आहे. ऍड होते. मॅम, आता मला जमीन आवडली आहे, तिथे मला फार्म हाऊस किंवा जे काय ॲग्रिकल्चरल लँड जे काय ती जमीन आवडली, त्याचा रेट मला प्राथमिक जो आहे तोही कळाला आहे. मग आता याच्यात निगोसिएशन करता येतं का? म्हणजे आपण फ्लॅट घ्यायला गेल्यावर आपण बसतो बाबा निगोसिएशनच्या बैठकीला, तसं इथे होतं का? ते निगोसिएशन म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणू की समोरच्याला किती गरज आहे आणि जो घेणार आहे त्याला किती गरज आहे, ह्या बरोबर. दोघांचं एका वेळेला मॅच होत असेल हा. तर बऱ्याचदा निगोसिएशन हे याच्यावर आहे की तुम्हाला जागा आवडली आहे, माहिती Okay. तुमच्या लॉयरनी किंवा तुमचं जे प्रॉपर्टी लॉयर आहे, जे कोणी आहे, त्यांनी ओके दिलेलं आहे आणि तुम्हाला पण वाटतं ही जागा आपण घ्यायला पाहिजे. बरोबर. हा. अशा वेळेला निगोसिएशन बेसिकली जर तुम्ही डेव्हलपर लेवलला बघितलं तर दोन पद्धतीनं होतं. एक तर तुम्ही चेक घेऊन बसताय किंवा तुम्ही आज किती पेमेंट देणार आहे हे घेऊन बरोबर, बसताय, बरोबर. किंवा हा. तुम्ही जर समजा ती 10 एकरामधली 2 एकर घेणार आहे, तुम्ही फिक्स करताय की मला हे 2 एकर पुढचे पाहिजेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की मला एवढं मिळालं पाहिजे. बरोबर हा बरोबर. हा. हे एक पॉईंट झाला. आणि त्याच्यानंतर समोरचा ऑब्व्हियसली त्यांची ऑफर देतो की आम्ही अप्रॉक्सिमेटली एवढ्यापर्यंत देऊ शकतो. विकतो. हा. पण निगोसिएशन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा समोरचा पैसा घेऊन रेडी आहे. आणि हा, दुसरी हा. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं पेमेंट शेड्यूल काय होतंय. ओके. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी आजच्याच तुम्हाला एवढे पैसे देतो तर मला बरोबर. तुम्ही 2 लाख कमी करा, हा, किंवा हा, तुम्ही हा, म्हणताय हा. की मला द्यायला अजून 6 महिने लागतील, तिथं तुमची थोडीशी निगोसिएशन बरोबर, पॉवर बरोबर. कमी होते. बरोबर. हा. सो निगोसिएशन करायचं असेल तर पैसे रेडी आहेत आणि टाइम स्पॅन तुम्ही कमी कमी घेताय, आहे. हा. ह्या जर 2 गोष्टी असतील तर तुम्ही क्विक निगोसिएशन मध्ये जाऊ शकता. ओके. आणि त्याचा फायदा पण मिळू शकतो. त्याचा फायदा मिळू शकतो ओके. तुम्हाला. ओके. आणि लँड मध्ये कसं आहे, तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुमच्या नावाने सेल्डेड होतं, रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे Right, तुम्ही आज right. पैसे दिले तर पुढच्या 2 ते 3 दिवसात तुमच्या नावाने डॉक्युमेंट्स कम्प्लीट होतात. होतं. So त्याच्यामुळे तुमची लिगल सिक्युरिटी तुमच्याकडे रेडी असते. हे असं Okay. नाहीये की तुम्ही आज फ्लॅट बुक केला आणि तो अंडर पोझिशन अजून डेव्हलप एक व्हायला 2 वेळ वर्ष आहे, 2 लागणार वर्ष, आहेत असं वगैरे. नाहीये गोष्ट. तुमच्या नावाने लँड झाली, 7/12 तुमच्या नावाने संपला होतं, 45 दिवसात त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं तुम्ही काम सुरू करू शकता. ओके. ओके. मग आता मला जमीन आवडली आहे, ती खरेदी करायचं माझं ठरलं सुद्धा आहे. पण कुठंतरी मनात शंका आहे की बाबा ह्याची कागदपत्र जी आहेत, 7/12 म्हणा किंवा फेरफार म्हणा, हे जे काय आहे का, ह्याची सत्यता कितपत आहे हे कुठंतरी मनात धाकधूक असते. कारण मी जर 40-50 लाख रुपये लावत असेल तर मी योग्य डिसिजन घेतोय याची कुठेतरी एक खात्री हवी असते. मग ते कसं करावं, कागदपत्र कशी ती खातरजमा करून घ्यावीत? याच्यामध्ये आपण 2 लेवलला ऍक्च्युली गायडन्स घेऊ शकतो. पहिलं गायडन्स म्हणजे तुम्ही अजून 5 ते 6 जागा पाहिल्यात आणि ओके. तुम्ही आता फक्त बघताय की मला ही आवडते का, ही आवडते का, हा, आणि तुम्ही हा. 5ही जणांशी अजून बोलताय. बोलताय. सो त्यातली तुम्हाला त्या 5 मधली एक लँड पहिले शॉर्टलिस्ट करण्यासाठी लँड कन्सल्टंटची मदत होते. ओके. म्हणजे जो लँड मध्ये एक्सपर्ट आहे, ज्या माणसांनी आतापर्यंत त्या एरियाची ज्यांना माहिती आहे, त्यांनी त्या एरियामध्ये लँड घेऊन दिल्यात, बरोबर. त्यांना हा. तुम्ही विचारू शकता की ह्याचे प्लस काय आहेत, ह्याचे मायनस काय आहेत, किंवा मला इथं घर बनवायचंय पण ह्या लँडच्या अंडर हे मी बनवू शकतो का. बरोबर. हे हा. बेसिक कन्सल्टेशन लेवलला तुम्ही काय करू शकता की शॉर्टलिस्ट करू शकता. ओके. की 5 मधल्या तुम्ही मग 2 जागा शॉर्टलिस्ट केल्या, त्यांच्या बरोबर बोलून ते म्हणतील की तुमच्या पर्पज प्रमाणे हे 3 होत नाहीये, 2 बसू शकतात. बरोबर. मग ह्या ज्या 2 जागा तुम्ही करताय त्यातली तुम्ही तुमच्या लेवलला ठरवा की ह्या दोन्ही लँडचा तुम्ही लिगल सर्च करायला पाहिजे का, ओके. आणि मग तुम्ही प्रॉपर्टी लॉयर अपॉइंट करा. सो अच्छा. लॉयर अपॉइंट करणं जर तुम्हाला फायनल लेवलला जायचं असेल त्या लँडवर तर ही गोष्ट मस्ट केली पाहिजे. मग ते लॉयर म्हणजे ते सर्च रिपोर्ट वगैरे तुम्हाला देणार सो प्रॉपर? प्रॉपर्टी लॉयरला तुम्ही सांगायचं ही मी लँड घेतोय आणि अच्छा. ह्याच्या अगेन्स्ट ह्याचे जेवढे काही टायटल किंवा डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर मला क्लॅरिटी पाहिजे. ओके. मग लॉयर त्यांच्या लेवलला सगळं सर्च करून तुम्हाला ओपिनियन देतील की हे प्लस आहेत, हे मायनस आहेत या बरोबर. लँडमध्ये, हा. आणि जे मायनस आहेत त्या बेसिसवर तुम्ही ठरवलं पाहिजे की ह्याच्यात मला रिस्क किती आहे. ओके. ओके. म्हणजे समजा ह्या गोष्टी उद्या प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात तर मला काय तर प्रॉब्लेम त्याच्यात येऊ माझी शकेल? किती रिस्क आहे हा तुमचा पर्सनल कॉल असतो. बरोबर. कारण बरोबर. लॉयर तुम्हाला त्याच्या पद्धतीनं ओपिनियन सांगणार, देतात बरोबर, त्याच्यामध्ये. हा. सो इट्स ऍडवायजेबल तुम्ही 100% लॉयरचा ऐका. जर तुम्हाला थोडंही वाटत असेल ह्याच्यात रिस्क फॅक्टर आहे, तुम्ही तर त्यात नको. जायला नाही पाहिजे. कारण शेवटी लँड मध्ये जेवढे डिस्प्युट्स होतात किंवा लोक लँड मध्ये फसतात ते फसतात. फक्त मेजॉरिटी लिगल इश्यूजमुळे फसतात. म्हणजे तुमच्या बोलण्याचा एक सारांश सांगायचा तर जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो किंवा
CA कडे आपण आपले इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला जातो, तसं लँडसाठी तुम्ही कंपल्सरी लॉयरकडे आणि जो कोणी लँड डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट असेल त्याच्याकडे गेलं पाहिजे. ते तुमच्यासाठी हितकारक असेल. हा म्हणजे काय आपण नाही फसवणूक म्हटलं नको असेल तरी तर. लँडची इन्व्हेस्टमेंट कधी लाखाच्या खाली होत नाही. नाहीच त्याच्यासाठी थोडे ₹1000 खर्च करायला कन्सल्टंट्सला काय गेलेले हरकत नाही. म्हणजे तुमचा फ्युचर लॉस्ट होतो. बरोबर. तर बऱ्याचदा असं होतं की लोकांनी करोडो रुपये पैसे टाकलेत आणि त्यांना त्यांच्या लँडच्या बाउंड्रीज माहित नाहीये. बरोबर. रात्रीत कोणीतरी दुसऱ्यांनीच येऊन बोर्ड लावलेले हा, आहेत हा, हा, किंवा बरोबर. लँड घेतली एकाकडनं आणि पैसे दिले दुसऱ्यालाच. बरोबर. So, हा, अशा गोष्टी बऱ्याचदा होतात. हे सगळं अवॉइड करण्यासाठी इट्स बेटर यू हॅव अ लॉयर. बरोबर. आणि ऑब्व्हियसली त्यांची जी ओपिनियन आहेत ही खूप इम्पॉर्टंट पडतात. त्यांनी ज्या काही पॉइंट आउट केलेले पॉइंटर्स आहेत, तो तुमच्या नॉट जस्ट की तुम्ही हे घ्यायला पाहिजे की नाही, पण उद्या तुमचं जे ड्राफ्टिंग होतं, बरोबर. सेलडी ड्राफ्ट होतं, हा, हा. रजिस्टर्ड ड्राफ्ट होतं, त्याच्यामध्ये काही पॉइंटर्स त्यांच्याकडून खूप इम्पॉर्टंट येतात, जे बरोबर. फ्युचरमध्ये तुम्हाला उपयोगी पडतात. येस येस येस. म्हणजे आता ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न हा होता की फसवणूक कशी टाळावी, ते तुम्ही बऱ्यापैकी याच प्रश्नामध्ये कव्हर केले. तो आपण पुढचा प्रश्न घेऊयात की समजा आता मी ठरवलंय की मला जमीन घ्यायची, मग आता मला खरेदी खत माझ्या नावावर करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे थोडं सांगा. आता जर तुम्ही लीगल म्हणजे ऍडव्होकेट ऑलरेडी तुम्ही अपॉइंट केलाय प्रॉपर्टी लॉयर, तर ते बरोबर. तुम्हाला बेसिक गोष्टी काय पाहिजेत त्या सांगतात, सांगतात. जे तुम्ही त्या लँड ओनर कडनं घेऊ शकता. किंवा सेकंडली ऍडव्होकेट पण डायरेक्टली त्याचं सगळं सर्च आणि हे सगळे त्यांच्या लेवलला काढू शकतात. ते बरोबर. त्यांच्या लेवलचं काम आहे. बरोबर. हा. तुमच्या लेवलला जसं मी सांगितलं, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटोज, आणि जर ऍग्रिकल्चर लँड घेत असाल तर ऍग्रिकल्चर 7/12. बरोबर. ह्या 4 गोष्टी लागतात तुमच्या Okay. साईडने. आणि आता मी हे झालं, पण मला आता पैसे द्यायचेत, मग किती पैसा ऍडव्हान्स दिला पाहिजे? म्हणजे आपण फ्लॅट घेताना साधारण असतं की बाबा एक 5 लाखाचा चेक द्या, तसं इथे किती ऍडव्हान्स दिला पाहिजे, किंवा नंतरचं जे उरलेलं पेमेंट आहे ते सगळं एकदम द्यावं की फेजेसमध्ये द्यावं, याबाबत काय सांगाल तुम्ही? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, जर तुम्ही प्रॉपर्टी क्लिअर आहे हे तुम्हाला समजलेलं असेल आणि Right. तुमच्या लॉयरकडनं ओके आलं असेल, आणि Right. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की निगोसिएशनला बसलोय, हा, हा, हा. निगोसिएशन मध्ये तुम्हाला पावर तेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसे रेडी आहेत. बरोबर. So, एक तर ही गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता देऊ शकताय की तुम्ही बरोबर. 6 महिन्यांनी देऊ शकताय. बरोबर. हा. So, जर तुम्ही आता देऊ शकताय आणि तुमच्या लॉयरनी पण ओके दिलंय, तुम्ही देऊन ते क्लोज करायला पाहिजे. ओके ओके. किंवा तुम्हाला वाटतंय की नाही, माझं अजून लॉयरचं ओपिनियन यायचंय, सो त्या केसमध्ये तुम्ही सर्टन अमाऊंट डिसाईड करून घेताय इंडिव्हिज्युअली ओके. की मी एवढे पे करतो. आता पण ऍट द सेम टाइम त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही हेही ठेवा की उद्या माझ्या लॉयर कडून काहीही त्याच्यावर क्वेरी निघाली आणि तुम्ही जर ती सॉल्व्ह नाही करू शकला, ओके. तर तर मी जे काही तुम्हाला पैसे दिलेले आहेत हे मला परत मिळाले पाहिजेत. Okay. हे तुम्ही आयदर मेलवर ठेवा किंवा लॉयर कडून एक लीगल ड्राफ्ट बनवून घ्या ओके. की यांनी ओके. एवढे बुकिंग म्हणून दिलेले आहेत, उद्या काही प्रॉब्लेम आला तर मला हे रिफंडेबल होणार आहेत. असं होतं का? असं रिफंडेबल होतं. करता येतं म्हणजे? असं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. टेक्निकली हा. तुम्ही काय ड्राफ्ट घेताय त्यांच्याकडून, म्हणजे पैसे देताना तुम्ही कुठलं डॉक्युमेंट साईन करून घेताय त्याच्यावर हा. डिपेंड आहे. आता बऱ्याचदा काय होतं, तुम्ही इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांकडून जागा घेता, ही काही कुठली कंपनी नाहीये जे तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहून घेईल. बरोबर. पण हा. तुम्हाला प्रॉपर्टी लॉयर अपॉइंट करून त्यांच्याकडून हे बनवून घ्यावं लागेल की आता मी समजा तुम्हाला 20% 30% जे पैसे दिले, करेक्ट. हा. हे जर माझ्या लॉयरनी उद्या काही क्वेरी काढली तर हे तर ते मला मला परत द्यायला लागतं. परत एवढ्या टाइम स्पॅन याच्यावर मध्ये तुम्ही द्यायला सही पाहिजे. करा. आणि जर हे दिलं नाही तर ह्याचे हे रिपोकेशन होणार. हे सगळं याच्यासाठी लीगल आपल्याला lawyer ऍक्शन आपण लागतो. घेऊ शकतो. हा. ओके ओके. So, हा बेसिकली सेफेस्ट वे आहे. बरोबर. आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या लॉयरनी ओके दिलेले, तुम्ही तिथल्या तिथे ते क्लोज करून सेलडीड घेऊ शकता. बरोबर. आता बऱ्याचदा हे जे IT चे लोक असतात त्यांना म्हणजे फार्म हाऊस जेव्हा घ्यायचं असतं त्यावेळेस अराउंड पुणे, मुंबई जिथे कुठे असतात, शहराच्या आजूबाजूला ते फिरतात. तेव्हा वेगवेगळे असे काय बॅनर्स दिसतात किंवा बोर्ड दिसतात, कुठली तरी कंपनी असते आणि त्यांनी ते फार्म हाऊसचे प्लॉट्स वगैरे असे जाहिराती लावलेले असतात. तर मग त्या कंपन्या ज्या असतात त्यांची जी ट्रस्टवर्दीनेस आहे तो कसा आपण हे करायचा? म्हणजे मामा अमुक एक कंपनीकडनं आपण जर फार्म हाऊसचा प्लॉट घ्यायचा आहे तर ते कितपत खरी कंपनी आहे हे कसं तपासावं? असं तिथे याच्यामध्ये कसं आहे, मार्केट हे खूप मोठं नाहीये लँडचं. बरोबर. हा. स्पेशली पुणे मुंबई जरी पकडलं तुम्ही, जेवढे रिअल्टर्स डेव्हलपमेंट मध्ये आहेत त्याच्यातल्या कमी प्रमाणामध्ये लोक लँड मध्ये आहेत. पहिलं तर ज्या स्ट्रक्चर्ड कंपनीज आहेत. ओके ओके. आता बरेचसे असं आहे की लोकांचे किंवा एखाद्या डेव्हलपरचा एखादा प्लॉट आहे आणि त्यांनी त्याला प्लॉटिंग प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्ही विचारताय की डेव्हलपर क्रेडिबिलिटी ही कशी काढायची. बरोबर. हा. एक तर हे की त्यांचे पास्ट एक्सपिरियन्सेस, पास्ट प्रोजेक्ट डिलिव्हरीज कुठल्या आहेत त्यांच्या, अच्छा. आणि ऑब्व्हियसली त्यातनं तुम्हाला कळतं की यांनी आतापर्यंत काय काय प्रोजेक्ट दिलेले आहेत, केलेले आहेत, त्यांच्या क्लायंटला यांनी खरंच डिलिव्हरी दिलेली आहे, ही एक गोष्ट झाली. ओके. आणि सेकंड, कितीही चांगला डेव्हलपर असला, जसं मी सांगितलं की लॉयर अपॉइंट केल्याशिवाय लँड घ्यायची नाही. भले त्यांनी 10 अच्छा. प्रोजेक्ट चांगले केलेले असतील, हा. पण 11व्या प्रोजेक्ट मध्ये होऊ शकतो काही होऊ शकतं, आपल्याला बरोबर. माहित नाहीये. सो बरोबर. त्याच्यामुळे बेटर तुम्ही जी जागा घेताय, तुमचा जेवढा तो 11,000 स्क्वेअर फीट, 1 एकर जो काही प्लॉट आहे, त्या प्लॉटसाठी स्पेशल तुमचा लॉयर अपॉइंट व्हायला पाहिजे.
आणि त्याच्या ओपिनियनवर तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे. ओके. सो आता जमीन खरेदी करायचं ठरलंय, आपण लॉयर अपॉइंट केलाय, मग आता हा एक खर्च झाला, पण अजून वेगवेगळे काय काय खर्च आहेत? म्हणजे सरकारी खर्च पण आहेत, प्रायव्हेट कुठे काही पैसे लागतात का, ते पण थोडंसं आमच्या ऑडियन्सला सांगा. ते आता डिपेंड, तुम्ही एनेट जागा घेताय, ऍग्रिकल्चर जागा घेताय, Okay. कुठली घेताय. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे बेसिक तुमची लँड कॉस्ट किती आहे. म्हणजे तुम्ही बरोबर. जागा घ्यायला गेला, जागेची ऍक्च्युअल तुम्हाला एक जी main मालकाला खर्च. किंमत द्यायची, म्हणजे बरोबर. तुम्ही जागा मालक आहे, आपण दोघांनी ठरवलं की आपला व्यवहार काहीतरी 40 लाखात होणार, तर मी बरोबर. तुम्हाला 40 लाख रुपये देणार. येस. बाकी दुसरी येते ती म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्ज, जे आपल्याला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. बरोबर. ऍज अ बायर म्हणून मी जर तिकडे जात असेल तर त्याच्यावर सर्टन पर्सेंट असतं, जे आपण बरोबर. अमाऊंट दाखवतोय त्याच्यावर तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. थर्ड गोष्ट ही येते एकदा तुम्ही लँड घेतल्यानंतरच्या ज्या कॉस्ट इन्व्हॉल्व आहेत त्या, आणि ह्या बऱ्याचदा मेजर कॉस्ट असतात आणि लँड घेताना लोक हेच कॅल्क्युलेट करत नाही. हा, एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही फक्त बघता की मला लँड आहे ना 40 लाखात मिळाली, बरोबर, मी हे हा. बघणार. आता तुम्ही मला लँड Yes, विकताय, yes, पण yes. त्याच्यावर जेव्हा मला तिथं पाणी, इलेक्ट्रिसिटी, रोड, सिक्युरिटी, करेक्ट. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आणायला मला जो खर्च लागणार आहे तो हा, पण हा. ऍक्च्युली त्या लँड कॉस्ट मध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे. ओके. भले तुम्हाला आज ते डेव्हलपरनी दिलं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन तसं करायला पाहिजे की आज या एरियामध्ये 40 लाखाची जमीन आहे आणि डेव्हलपरनी त्याच्यावर मला 2 लाखाची डेव्हलपमेंट दिली आहे, तर मी 42 लाख रुपये डेव्हलपरला देतो. बरोबर बरोबर. तेच जर तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतः घेत असाल तर तुम्ही हा विचार करायला पाहिजे, विचार नाही ऍक्च्युली ऑन ग्राउंड तुम्ही चेक करायला पाहिजे की इथं पाणी आणायला ऍक्च्युअल खर्च किती आहे. बरोबर. हा. मला जर इथं सिक्युरिटी हे करायची असेल किंवा फेन्सिंग करायचं असेल तर त्याचा खर्च किती येणार आहे. बरोबर. बऱ्याचदा काय होतं, ऍग्रिकल्चर जागा हा खूप आत असतात आणि बऱ्याच हा, स्वस्तामध्ये main पण रस्त्यापासून. मिळतात लोकांना. बरोबर बरोबर. लाईक 15 लाख 20 लाख मी जसं म्हटलं की त्या एरियामध्ये तुम्हाला जागा मिळून मिळते, जातात. हा. पण तिथं जर तुम्हाला उद्या काही बांधायचं झालं तर तिथं तुम्हाला रिसोर्सेस आणायला, तिथं पाणी आणायला किंवा तिथं इलेक्ट्रिसिटी आणायला ऍक्च्युअल खर्च किती जाणार आहे ऑन ग्राउंड, हा पण तुम्ही लँड कॉस्ट मध्ये ऍक्च्युली ऍड पण करायला मग पाहिजे. याचं काही तुमचं असं थंब रूल आहे का की बाबा जागा लेट्स से की 40 लाख रुपये एकर असेल, तर मग त्याचा इलेक्ट्रिसिटी किंवा पाणी, रोड याचा एक इतका पर्सेंट त्याचा खर्च येऊ शकतो, असं एक साधारण कॅल्क्युलेशन? थंब असं नाही सांगतायत, पण बऱ्यापैकी हे डिपेंड ऑन तुमचं मटेरियल कुठल्या टाईपचं तुम्ही वापरता. समजा फेन्सिंग म्हटलं तर कुठलं मटेरियल वापरणार आहे तुम्ही, साधं बार्ब वायर फेन्सिंग करणार आहे की प्रॉपर विटांचं फेन्सिंग करणार आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. इलेक्ट्रिसिटी हे बऱ्यापैकी तुमच्या बाजूला इलेक्ट्रिसिटी पॉईंट कुठं आहे जवळ, म्हणजे तो किती लांब आहे त्याच्यावर डिपेंड आहे, तिथनं तुम्हाला कनेक्शन किती आणायचंय त्याच्यावर डिपेंड होतं. पाण्याचा वॉटर सोर्स तुमचा किती जवळ आहे, की तुम्हाला बोरवेल खोदायची मग येणार आहे की तुम्हाला एखाद्या डॅम वरनं पाणी फेच करून आणायचंय, हे सगळ्या गोष्टीवर त्याचा खर्च प्लस मायनस होतो. ओके. हे झालं तुमचं डेव्हलपमेंटची कॉस्ट. राईट. आणि थर्ड, जर तुम्हाला सिरियसली काहीतरी कन्स्ट्रक्ट करायचंय, म्हणजे स्वतःचं घर बनवायचं तिथं किंवा फार्म हाऊस बनवायचंय, तर मग ऍक्च्युली फार्म हाऊस कन्स्ट्रक्शनची कॉस्ट येते त्याच्यामध्ये. म्हणजे उद्या तुम्हाला बनवायचं तर तुम्हाला समजा एक कॉन्ट्रॅक्टर लागणार आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, 4 गडी लागणार आहेत किंवा तिथं अजून एखादी फॅमिली राहायला लागणार आहे. हा ओव्हरऑल जो कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आहे ही बऱ्याचदा डिस्टन्सवर पण डिपेंड असते. मटेरियल घेऊन जाण्यासाठीचा मटेरियल कॉस्ट आली, रिसोर्स कॉस्ट आली, किती दिवसासाठी नेणार ही कॉस्ट आली. बऱ्याचदा लोकांना वाटतं आपल्याला लँड स्वस्त मिळाली, पण हे सगळं ऍडिशन करत गेलं ना की मग कळतं. हा, मग त्याच्यामुळे लोक आजकाल गेटेड मध्ये प्रेफर करतात, कारण गेटेड मध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी डेव्हलपरनी दिलेल्या असतात आणि तुम्हाला त्या शेअरिंग मध्ये मिळतात. लाईक तुम्हाला क्लिनिंग साठी स्टाफ पाहिजे, बऱ्याचदा असं होतं की तुम्ही फार्म हाऊस घेतल्यानंतर तुमचं एक स्टेटस असतं म्हणून तुम्ही फार्म हाऊस घेता. दुसरी गोष्ट, मग तुम्हाला ते मेंटेन करावं लागतं. मग तिथं तुम्हाला मेड, कुक, क्लिनिंग स्टाफ, सिक्युरिटी, ह्या 4 रिसोर्सेसला मेंटेन करायला नाही म्हटलं तर एक पर मंथ तुमचा सर्टन एक्स्ट्रा कॉस्ट असतो. बरोबर. सो जनरली आजकाल जो गेटेड कम्युनिटीचा ट्रेंड येतो त्याच्यामध्ये हे होतं की ते तुम्हाला आवरली बेसिसला शेअरिंग मिळतं, सो तो तुमच्यावर पूर्ण बर्डन येत नाही ती कॉस्ट. बरोबर बरोबर. समजा मी जमीन घेतली, आपण प्लॉट घेतलाय, पण मला तो म्हणजे आता त्यात माझा खर्च झालाय आणि आता मला काय घर बांधायची माझी लगेच ऐपत नाहीये, मग तो तसाच पडून राहिलेला चालतं का? कसं, म्हणजे लोक असं करतात की खरोखर घर बांधतात सगळेच लोक असं लगेच? नाही, आता एकतर गोष्ट आहे, तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतः प्लॉट घेतला असेल शेतकऱ्याकडून किंवा इंडिपेंडेंट मालकाकडून, जिथे तुम्हाला अशा काही रिस्ट्रिक्शन दिलेल्या नाही त्यांनी, त्या केसमध्ये तसं करताही येतं. ज्याला वाटलं नाही मला अजून मी काही ठरवलं नाहीये, मला नुसतं घेऊन ठेवायचं, माझं मी नंतर ठरवलं, तसं तुम्ही करू शकता.
सर्टन केसेसमध्ये जे मी गेटेड कम्युनिटी वगैरे म्हटलं याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी किंवा त्या सोसायटीचा रूल काय ते फॉलो करावं लागतं. अच्छा, असे पण रूल असतात. हा, सोसायटीचे रूल असतात की आपल्याला जर समजा लिव्हेबल गेटेड कम्युनिटी करायची आहे, बरोबर. त्या केसमध्ये 2 लोकांनी बांधलं 2 लोकांनी नाही बनवलं तर मग मेंटेनन्स कॉस्ट त्या दोघांवरच जाते, मग ती सोसायटी पण मेंटेन होत नाही. आणि आजकाल जे नवीन आलेलं आहे की फार्म हाऊस रेंटिंग आणि हा जो ट्रेंड येतोय मार्केटमध्ये, बरोबर, त्याच्यामुळे जेवढं तुमचं चांगलं मेंटेन राहिलं तेवढी तुमची प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढते. बरोबर. त्यामुळे लोक हे बघतात की मला किती चांगलं मेंटेन करता येईल, आणि चांगलं मेंटेन तेव्हाच होतं जेव्हा सगळेजण एकत्र कॉन्ट्रीब्युट करतात. बरोबर. नाहीतर मग तो लोड 10 मधल्या 2 लोकांवर आला आणि बाकी 8नी नाही बनवलं की मग ते ओव्हरऑल लुक पण ठीक राहत नाही. सो इट डिपेंड्स. तुम्ही जर गेटेड मध्ये जात असाल तर तुम्हाला गेटेडचे रूल फॉलो करावे लागतात. इंडिपेंडेंटली तुम्ही घेतलं तर तुम्ही काही करू शकता. पण मग आता ही जमीन मी घेतली किंवा प्लॉट घेतला आणि काही दिवसांनी किंवा वर्षाने मला तो विकायचा असेल तर मग त्याची प्रक्रिया कशी असते? आता विकायचा हा तुमचा स्वतःचा डिसिजन असतो पहिली गोष्ट. मग बेसिक गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतात की लाईक तुम्हाला पहिलं तर तुमचं प्रॉपर बाउंड्री डिमार्केशन आहे, जो कोणी घ्यायला येणार आहे त्याला कळेल, आल्यानंतर त्याला असं एकदम कुठं काय आहे सर्च करायला नको. सेकंडली तुम्ही त्या लँडवर एक्स्ट्रा काही केलेलं आहे का, मग त्याला थोडंसं विजिबिलिटी द्या, लाईक तुम्ही 10-12 झाडं लावलेली आहेत, मग त्याला नीट डेकोरेट करून ठेवा. सो मार्केटिंग पॉईंटनी तुमचा प्लॉट नीट दिसला पाहिजे. तुम्ही त्याचं फोटो व्हिडिओ शूट, तुम्हाला पोर्टल ऍड करायचे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर ट्राय करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा विकायला काढता तेव्हा एकदा स्वतःचं टायटल स्वतःच्या नावाने हे चेक करा. बऱ्याचदा काही गोष्टीत प्रॉब्लेम होऊ शकतात. काही वेळेला आजूबाजूचे ओनर काहीतरी क्रिएट करू शकतात. अच्छा, म्हणजे बऱ्याचदा लँड मध्ये असं होतं की तुम्ही आज विकायला काढली, बाजूचे 3 लोक येऊन बोलायला लागले की ही माझी जागा आहे म्हणून. असं होतं बऱ्याचदा. सो समोरचा जेव्हा घेणार आहे तेव्हा त्याचा लॉयर सर्च टायटल रिपोर्ट काढतात किंवा ते नोटीस देतात, पब्लिक नोटीस. त्याच्यामध्ये बाजूवाल्यांनी काही ऑब्जेक्शन रेज केली तर सो तुम्हाला या गोष्टी आधीच बघून रेडी ठेवायला लागतात. नाहीतर तुमच्या समोर बायर रेडी आहे आणि तुमच्याच लँड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम हे तुम्हाला नंतर कळतं. बरोबर. सो ह्या गोष्टी ओव्हर द टाइम तुम्ही क्लिअर ठेवल्या पाहिजे. तुम्ही म्हटलं ना की मी घेऊन नुसती ठेवून दिली लँड, त्या केसमध्ये थोडंसं तुम्हाला बाउंड्री सिक्युरिटी करायला लागतं. आणि तुमची टायटल सिक्युरिटी, टायटल म्हणजे तुमच्या नावाने जागेचे डॉक्युमेंट्स, या 2 गोष्टी तुम्ही मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आयदर तुम्ही करा किंवा जर गेटेड असेल तर मग त्या डेव्हलपर कडून तुम्ही तेवढा फॉलोअप घ्या की ह्या गोष्टी होत आहेत. पण मग आता गेटेड कम्युनिटीमध्ये मी प्लॉट घेतलाय आणि तो जर विकायचा असेल तर तिथे ऑलरेडी जी लोक राहायला आलेत किंवा ज्यांनी घरं बांधलीत त्यांची परमिशन्स वगैरे आपल्याला घ्यायला लागतात का, किंवा मला हा माझा प्लॉट विकायचा आहे तर तुमची परमिशन लागेल वगैरे? त्याच्यामध्ये कसं माहितीये का, तुम्ही कुठल्या पद्धतीचं बाईंग करताय त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुमचं स्वतःच्या नावाने इंडिपेंडंट 7/12 असेल तर तुम्हाला पूर्ण राईट आहे ते करायचं. ओके. तेच जर तुम्ही काही शेअर्ड ह्याच्यामध्ये केलेलं आहे की तुम्ही 1 एकर जागा घेतली आणि त्याच्यामध्ये अशा पण पूर्वी चुकीच्या प्रॅक्टिसेस होतात की ज्याच्यामध्ये 10-15 लोकांनी प्लॉट घेते, मग त्याच्यात इंडिपेंडंट नाहीये ना. मग तुम्हाला काही करायचं झालं तर मग तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागणार, त्यांची एनओसी घ्यावी लागणार. ओके. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही घरातले जरी 11 लोक असेल तरी प्रॉब्लेम होतो. येतोच. त्यामुळे गव्हर्नमेंटने आजकाल तर ते प्रॅक्टिसेस बॅन केलेले आहेत आणि ते सेल्डिट पण त्यांनी बंद केले. करेक्ट. मॅडम मला एक सांगा, समजा आता आपण रिअल इस्टेटकडे एक रिटायरमेंट नंतरची इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकतो का? रिअल इस्टेट बेसिकली बघायला गेलं तर म्हणजे आपल्या पूर्वजांपासून जे येत आहे की पैसा 2 ठिकाणी लावा, सोन्यामध्ये आणि जागेमध्ये. सो बेसिकली फक्त फॉर्म बदललेत कारण कॉस्टिंग हाय व्हायला लागले ओव्हर द टाइम. त्यामुळं बेसिक आम्ही नेहमी म्हणतो की पहिलं तुमचे बेसिक कम्प्लीट करा. तुमचं फायनान्शियल सिक्युअर ठेवा, तुमचे इन्शुरन्स सिक्युअर ठेवा, चांगला फायनान्शियल प्लॅनर बघा. आणि आम्ही रादर म्हणतो की कुणी नसेल तर आधी पहिले फायनान्शियल प्लॅनर कडे जा तुम्ही आणि चांगला फायनान्शियल प्लॅनर घ्या. आणि जर तुमचा फायनान्शियल प्लॅनर ऍडवाइस करत असेल की ही एक्स्ट्रा अमाऊंट आहे, आता तुम्ही हे 5 वर्ष कुठे तुम्हाला लागणार नाही, बरोबर, अशी तुम्ही असा पैसा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा. असं नाही की आजकाल लोकांकडे रिटायरमेंटलाच पैसे येतात. करेक्ट. ओव्हर द टाइम पीपल गेट मनी. त्या केसमध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली काही लोक हे पण करतात की समजा मला 4 वर्षांनी घर घ्यायचं, त्याच्यासाठी मी हे म्युच्युअल फंड किंवा ही SIP चालू करतो, असंही फायनान्शियल प्लॅनिंग होतं लोकांचं. सो रिटायरमेंट नंतरचं असेल तर त्या केसमध्ये बऱ्यापैकी पॅसिव्ह इन्कमवर आपण बोलतोय की एखादी तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स घेऊन ठेवलं किंवा एखादं फार्म हाऊस तुम्ही घेतलं आणि ते रेंटवर दिलं, हे जे येतात हे पॅसिव्ह इन्कम सोर्सेस आहेत. पण पॅसिव्ह इन्कम सोर्सेस पण आजकाल लोक ऍट द एज ऑफ 45-50 मध्येच एक्सप्लोर करायला सुरुवात करतात. कारण ऑब्व्हियसली रेट्स हे वाढत राहतात ओव्हर द टाइम, अपॉर्च्युनिटीज कमी होतात आणि स्पेशली लँड मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत. कारण जागा हीच
एक असेट आहे हो, हो. ती दिवसेंदिवस कमी कमी होणार होत आहे. चालली, बरोबर. त्याच्यामुळे जे आहे ते आता हा ठीक आहे, मग 2,000 स्क्वेअर फीट 1,000 स्क्वेअर फीट जे काही मिळतं त्याच्यात लोक लावतात. दुसरा ट्रेंड हा पण आहे मार्केटमध्ये की रेसिडेन्शियल साठी किंवा घर घेण्यासाठी डायरेक्टली जेव्हा जातो तेव्हा EMI टू रेंट हे बऱ्याचपैकी मिसमॅनेजमेंट आहे सध्या होतं, मार्केटला. होतं. हो, स्पेशली हो, हो. पुणे मार्केट आपण जे डेव्हलप एरियाज आहेत त्याच्यामध्ये जवळपास 4पट रेंटच्या तुमचा EMI किंमत. हो, जातो. हो, हो. सो आजकाल ही जनरेशन ते पण थोडंसं डिसरप्टिव्ह विचार करायला बरोबर, लागली हा. की रादर दॅन इथं पैसा लावण्यापेक्षा इफ आय कॅन पार्क इन टू फायनान्शियल काही टूल्स मध्ये किंवा हेच मी एखादी लँड घेते त्याच्यामध्ये मी 20-1 लाख रुपये त्यातही मला लोन मिळतं एनए प्लॉटला, राईट. ती मी एक असेट क्रिएट करतोय, पुढच्या 5-6 वर्षामध्ये मी त्याला विकते, त्याचं जे काही रिटर्न इन्कम मिळेल त्याच्यातून मी फ्लॅट घेऊ शकते. ओके. किंवा थर्ड प्रोसेस ही पण आहे, ज्या लोकांनी ऑलरेडी मोठे मोठे घरं घेतलेले आहेत त्यांना बऱ्यापैकी टॉपअप मिळतं. हा, मिळतं बरोबर. सो टॉपअप मध्ये पण काही लोक इकडे पॅरलल लावायचं. असेट म्हणून लँड घेतात, 5-6 वर्षांनी विकून तिकडचा जो EMI तो इकडे पे करतात. सो दॅट्स अनदर वे. ओके, ओके. तशा पद्धतीनं पण लोक त्याच्यावर बरोबर, विचार बरोबर. करतात. सो रिटायरमेंट हा आय थिंक नोशनल आहे आजकाल. आपण अच्छा, ठरवलं हा. तर आज आपण आजही घेऊ शकतो आपण असं. मॅडम, बऱ्याचदा आता परत मी तोच प्रश्न एक सॉर्ट ऑफ की IT क्राऊड जे आहे, या IT क्राऊडला बऱ्याचदा कंपनी थ्रू ऑन साईट जायचा चान्स मिळतो. ती लोक तिथे सेटल होतात किंवा त्यांचं NRI स्टेटस होतं. मग NRI म्हणून त्यांना इथे प्लॉटमध्ये गुंतवणूक करता येते का? NRI झाल्यानंतर NA मध्ये ते कुठेही करू शकतात, नॉन ऍग्रिकल्चर प्लॉट अच्छा, मध्ये. ओके. NA ला काही रिस्ट्रिक्शन नाहीये. ओके. पण ऍग्रिकल्चर जर त्यांना करायचे असेल तर ते डायरेक्टली ऍग्रिकल्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही ओके. अंडर RBI रेग्युलेशन. अच्छा. याला काही वेज आउट आहेत की सपोज त्यांचे जर आई वडील इंडियात असतील हा. तर ते आई वडिलांच्या नावाने पैसे पाठवून त्यांच्या नावाने जागा घेऊ शकतात. म्हणजे आई वडिलांच्या नावाने आणि पैसे आई वडील मुलांकडचे. आई वडील त्यांना गिफ्ट करू शकतात. अच्छा. मग त्याचं टॅक्सेशन वगैरे काही नसतं असं? हा गिफ्ट मध्ये डायरेक्टली गिफ्ट म्हणून ट्रान्सफर होतो, त्याच्यात ओके. बाकी काही ऍप्लिकेबल होत. अच्छा, ओके. सेकंड वे आहे की समजा बऱ्याचदा काही मर्चंट नेव्ही ऑफिसर्स असतात जे एकटे बाहेर आहेत, त्यांची बायको किंवा नवरा इकडे आहे, असे सिच्युएशन असते. सो त्या केसमध्ये स्पाऊसवर डायरेक्टली त्यांच्याकडे ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल तर ते ओके. ऍग्रिकल्चर लँड घेऊ शकतात. सो ओके. NRI मध्ये सेकंड केस अशी येते की तुमच्यापैकी एक पार्टनर इंडियामध्ये आहे त्याच्या नावाने तुम्ही सेल्डेट घेऊ शकता. ओके. पण मग आता NRI जे असतात ते ऑब्व्हियसली परदेशात आहेत, मग परदेशातनं इकडचं डील करायचं म्हणजे कुणीतरी एक ट्रस्टवर्दी असं हे लागतं. मग त्या लोकांनी ऑब्व्हियसली असे जे काही रिनोन्ड कंपनीज आहेत त्यांच्या थ्रूच करावं असं तुम्ही सुचवाल किंवा कसं काय? एक तर म्हणजे NRI साठी सगळ्यात मेजर फॅक्टर येतो तिथं बसून त्यांना इथं कुणीतरी मॅनेज करणारं पाहिजे असतं. ओके. सेकंड गोष्ट ही येते की टाइम हा त्यांच्यासाठी खूप क्रुशियल असतो. बरोबर. सो आता ऑब्व्हियसली पॉवर ऑफ अटर्नी आणि ह्या सगळ्या बेसिसवर इथं पाठवून तुम्हाला सेल्डीड एक्झिक्यूट करून त्यांना तिकडे पाठवून दिलं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बरोबर. सो डिपेंड्स ऑन त्यांना किती वेळ आहे, त्यांची एक्सपर्टीज काय आहेत, आणि बऱ्याचदा कसं होतं त्यांचा डिसिजन हे त्यांच्या इंडियामध्ये जी लोक आहेत त्यांच्यावर डिपेंड असतो. बरोबर. सो त्यांचे जर ते लोक राईट एक्सपर्टशी कन्सल्ट करत असतील तर ही डिसिजन मेकिंग इझी होते. ओके. नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं तिकडून ते विचारतात, मग ह्यांची लोक म्हणतात हा ठीक आहे आम्ही बघतो, मग त्याला 2 महिने ते साईट व्हिजिटलाच लावतात. बरोबर. मग एक साईट पुढची त्यांची इंडिया व्हिजिट येते तोपर्यंत ह्यांनी सर्च करेपर्यंत. बरोबर. सो बेसिकली आणि काय होतं आजकाल म्हणजे ऑनलाईन आणि टेक्नॉलॉजीमुळे इट्स गुड दॅट वी हॅव लॉट ऑफ चॉईसेस. ओके. बट डिसएडव्हान्टेज इज दॅट यू कॅन्ट व्हेरीफाय वेदर दीज आर व्हेरीफाईड चॉईसेस. करेक्ट. म्हणजे रेरा जरी पिक्चर मध्ये आला तरी पण त्या केसमध्ये रेरा काही लिगल अश्युरिटी नाही घेत त्याच्यामध्ये की ही लँड तुम्ही घेताय. मग रेरा फक्त हे अश्युरिटी घेते की हे जे डेव्हलपरनी डिलिव्हरेबल्सच्या डेट दिल्यात ह्या डेटला होणार आहे, नाही झालं तर तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. पण त्याच्यामध्ये लिगल सिक्युरिटी, लिगल अश्युरिटी कुठलीही अथॉरिटी किंवा बॉडी घेत नाही. ओके. सो आयदर एक ऑप्शन असतो तुम्ही NA प्लॉटला जाताय त्याच्यावर बँक लोन होतं तर बँक अश्युरिटी देते. करेक्ट. किंवा तुम्ही ऍग्रिकल्चरला जाताय तर गो थ्रू सिक्युअर्ड ऑप्शन्स, अपॉइंट प्रॉपर लॉयर, कुठलीही जागा घेत असाल तर देन बाय इट. भले बऱ्याचदा काय होतं लँडमध्ये माझा भाऊ घेतोय किंवा माझा भावाचा मित्र विकतोय म्हणून मी घेतो, आणि तिथं बऱ्याचदा असं होतं चल अपॉर्च्युनिटी आहे नाहीतर एवढे 2 प्लॉट निघून जातील म्हणून लोक लिगल सर्च टाळतात आणि तिथं मेजर प्रॉब्लेम सुरू होतो. ओके. मॅडम, एक शेवटचा प्रश्न आहे की आता 2020 कोविड लॉकडाऊन नंतर बरेच लोक इक्विटी मार्केटमध्ये आले आणि बऱ्यापैकी कॅपिटल घेऊन लोक इक्विटीमध्ये आलेत, आणि आता 2022च्या सुरुवातीपासून मार्केट खाली चाललंय बऱ्यापैकी. तर हे जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत हे थोडेसे पॅनिक होताना दिसत आहेत. तर मग या लोकांनी सॉर्ट ऑफ पैसा काढून घ्यायला काही प्रमाणात सुरुवात, कारण लॉस एका ठराविक मर्यादेपर्यंत बेअर करू शकता तुम्ही.
तर मग यांनी एक आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणून रिअल इस्टेटकडे बघावं का? तुम्ही काय सांगाल त्यांना? ही बेसिकली म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीसाठी एक अपॉर्च्युनिटी मार्केट असतं राईट. ऑब्व्हियसली, आणि जेव्हा आपण डाऊन असतो तेव्हा अपॉर्च्युनिटी मार्केट असतं. बरोबर. हा. आणि जेव्हा नॉर्मल सगळं चालू आहे, आता कोविड नाहीये तेव्हा इट्स अ नॉर्मल मार्केट, राईट? सो बेसिकली आयदर इट इज अप ऑर डाऊन. दॅट टाइम मेजर ज्यांना घ्यायचे डिसिजन ते घेतात. बट आपण प्रत्येक मार्केटसाठी म्हणतो की इट्स अ लॉंग टर्म प्लेअर हु विन्स. बरोबर बरोबर. सो बी इट रिअल इस्टेट, बी इट इक्विटी. अच्छा अच्छा. आय फील इट्स, जर तुमचं ते ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इफ युअर फायनान्शियल प्लॅनर हॅज सजेस्टेड की हा एवढा पोर्टफोलिओ तुमच्या ह्या गोलच्या अगेन्स्ट आहे, बरोबर, तर त्याला ते तुम्ही तेवढा वेळ द्यायला पाहिजे. बरोबर बरोबर. लॉंग टर्म गोल आहे की तुमच्या मुलाचं हायर एज्युकेशन, आज जर ती किंडर गार्डन मध्ये, तर ऑब्व्हियसली गिव्ह दॅट टाइम स्पॅन ना, कारण तुमच्या फायनान्शियल प्लॅनरनी पण ते विचार करून ते केलेले. बरोबर. असं आहे की ठीक आहे, माझ्याकडे काहीतरी एक्स्ट्रा सरप्लस अमाऊंट आहे आणि ती वरखाली झाली तरी मला काही म्हणजे तेवढा फरक पडत नाही, त्या केसमध्ये ठीक आहे, ती उचला आणि तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करा. बरोबर. पण स्वतःच्या बेसिक्सला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या फायनान्शियल प्लॅनरनी प्लॅन करून ठेवलेल्या आहेत, त्या पैशाला हात लावू नका. जर तुमचा फायनान्शियल प्लॅनर म्हणत असेल ही एवढी अमाऊंट आहे की तुम्ही आता ह्याच्यावर रिस्क घेऊ शकता, बरोबर, तेवढ्या अमाऊंट वर घ्या. ओके. सो मॅडम, बेसिकली आता तुम्ही आज इथे आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. एखादा प्लॉट जर घ्यायचा असेल तर काय काय खबरदारी घेतली पाहिजे हे तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगितलं, आणि त्याबद्दल पैसा पाणी चॅनलकडनं तुमचे खूप आभार. तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना जर अजून काही प्रश्न असतील की बाबा एनए प्लॉट घेताना काय खबरदारी घेतली पाहिजे, काय प्रश्न असतील, तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही मॅडमकडनं त्या प्रश्नांची उत्तरं मिळवून तुमचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. मॅडम, तुम्ही आलात त्याबद्दल एक टोकन ऑफ थँक्स म्हणून आम्ही तुम्हाला हा स्पेशल पैसा पाणीचा मग देतो आहोत. थँक्यू. याच्यावर आम्ही लिहिलंय, पैसे साठवू नका, ते वाढवा, कारण आपलं गोल ते आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.